नमस्कार. चला आज आपण परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्या मनोबलाचे धणी या पुस्तकातल्या एका खूप सुंदर प्रेरणादायी गोष्टीवर चिंतन करूया. आपल्या आयुष्यात नाही का कधीकधी अशा काही घटना घडतात की आपला देवावरचा त्याच्या न्यायावरचा विश्वासच कुठेतरी डळमळायला लागतो. पण गंमत अशी आहे की बऱ्याचदा अशा प्रत्येक घटनेमागे ना एक आशीर्वाद दडलेला असतो, एक छुपा आशीर्वाद जो आपल्याला त्या क्षणी नाही कळत. तर याच तत्वाचं एक खूप सुंदर आणि प्रेरणादायी उदाहरण म्हणजे लुई ब्रेल यांचं जीवन. आज आपण त्यांचीच गोष्ट ऐकणार आहोत. ही गोष्ट आहे पॅरिसपासून साधारण 25 मैल दूर असलेल्या एका छोट्याशा गावातली, कुपवरे नावाच्या. तिथे लुई नावाचा एक मुलगा राहायचा. त्याचे वडील एका लहानशा चामड्याच्या कार्यशाळेत काम करायचे. घोड्यांसाठी लगाम बनवणं, खोगीर बनवणं असं त्यांचं काम होतं. आणि हा लहानगा लुई वय किती असेल? अवघं 3 वर्षांचं. तो काय करायचा? आपल्या वडिलांच्या जवळ जाऊन बसायचा आणि ते चामड्याचं काम कसं करतात हे अगदी निरखून मोठ्या कुतूहलाने बघत राहायचा. पण म्हणतात ना, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. एके दिवशी वडील आजूबाजूला नव्हते आणि लहान मुलाचं मन त्याने वडिलांचं अनुकरण करायचा प्रयत्न केला. चामड्याचा एक कठीण तुकडा कापायला घेतला आणि त्यासाठी एक धारदार हत्यार उचललं. आता ते 3 वर्षांचं पोर त्याने आपली सगळी शक्ती एकवटली आणि त्याच प्रयत्नामध्ये ते हत्यार निसटलं आणि थेट त्याच्या डाव्या डोळ्यात जाऊन घुसलं. आणि त्या एका क्षणाने लुईच्या आयुष्याला अशी काही कलाटणी दिली की तिथून पुढे एका मोठ्या संघर्षाची सुरुवात झाली. आता बघा, तो काळ जुना होता. आजच्यासारख्या काही आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे झालं काय की एका डोळ्याला झालेली ती गंभीर जखम, तिचा संसर्ग हळूहळू दुसऱ्या डोळ्यातही पसरला आणि बघता बघता त्या लहानग्या लुईची दृष्टी ती पूर्णपणे गेली. विचार करा, त्या आईवडिलांच्या मनाची काय अवस्था झाली असेल. आपलं पोटचं पोर, त्याचं सगळं भविष्य अंधारमय झालं. सुरुवातीला तर ते अक्षरशः खचून गेले. एकच चिंता त्यांना रात्रंदिवस खात होती की अरे, आपल्यानंतर या मुलाचं काय होणार? हा स्वावलंबी कसा होणार? समाजावर ओझं बनून तर नाही ना राहणार. पण म्हणतात ना, जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग दिसतो. आणि याच निराशेच्या अंधकारात त्यांच्या ईश्वरावरच्या अतूट श्रद्धेनेच त्यांना प्रकाशाचा एक किरण दाखवला. आणि इथेच श्रद्धेचं खरं सामर्थ्य आपल्याला दिसतं. बघा, ज्या लोकांची देवावर अढळ श्रद्धा असते ना, ते मोठ्यात मोठ्या संकटाकडे सुद्धा एका वेगळ्याच दृष्टीने बघतात. आणि लुईच्या आईवडिलांनी नेमकं तेच केलं. रडत बसण्यापेक्षा, दुःख करत बसण्यापेक्षा त्यांनी धैर्याने आणि विवेकाने या परिस्थितीला तोंड द्यायचं ठरवलं. विशेषतः लुईच्या आईने खूप दूरचा विचार केला. ती एक धार्मिक स्त्री होती. तिला माहीत होता की या संघर्षमय आयुष्यात जर कोणता आधार असेल तर तो फक्त ईश्वरावरच्या विश्वासाचा. तिला भीती वाटत होती की या अंधत्वामुळे, या निराशेमुळे आपल्या मुलाची देवावरची श्रद्धा कमी होता कामा नये. आणि याच विचाराने तिने लुईला धार्मिक शिक्षण घेण्यासाठी गावातील पाद्रींकडे पाठवलं. आणि खरं सांगायचं तर हा एक निर्णय लुईच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. तिथे त्या पाद्रींनी लुईला खूप प्रेमाने शिकवलं. बायबलमधल्या छोट्या छोट्या सोप्या बोधप्रद गोष्टी सांगितल्या. आणि त्या गोष्टी ऐकून, त्या विचारांनी लुईच्या मनातला तो अंधार, ती निराशा हळूहळू दूर होऊ लागली. त्याची जागा आता आशेने घेतली होती. आणि एक विचार त्याच्या मनात पक्का बसला की ईश्वराच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी चांगलं, काहीतरी भलं लपलेलं असतं. आणि याच एका विश्वासाच्या जोरावर लुईने पुढे ज्ञानाच्या मार्गावर एक असा काही अद्भुत प्रवास सुरू केला ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल. त्याच पाद्रींच्या मदतीने लुईला गावातील शाळेत प्रवेश मिळाला, जे त्या काळात एका अंध मुलासाठी जवळपास अशक्य होतं. तो इतर मुलांसारखा पुस्तकं वाचू शकत नव्हता, पण त्याची श्रवणशक्ती आणि स्मरणशक्ती अक्षरशः विलक्षण होती. शिक्षक वर्गात जे काही शिकवायचे त्याचा प्रत्येक शब्द तो जसाच्या तसा आपल्या मनात साठवून ठेवायचा. आणि त्याची ही अविश्वसनीय जिद्द बघून त्याचे शिक्षक, त्याचे वर्गमित्र सगळेच प्रभावित झाले होते. पुढे तर त्याला उच्च शिक्षणासाठी थेट पॅरिसमधल्या एका महाविद्यालयात प्रवेश मिळाला. आणि तिथेही त्याने कमाल केली. तब्बल 9 वर्ष त्याने अभ्यास केला. इतिहास, भूगोल, गणित, लॅटिन, फ्रेंच असे अनेक विषय त्याने आत्मसात केले. आणि गंमत म्हणजे एकही पुस्तक न वाचता, केवळ ऐकून तो त्या कॉलेजमधला सर्वात हुशार विद्यार्थी बनला. त्याची ही विलक्षण बुद्धिमत्ता पाहून शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला त्याच संस्थेत शिक्षक म्हणून नोकरीही मिळाली. आता बघा, त्याचं आयुष्य मार्गी लागलं होतं. पण लुईसचं जीवन फक्त स्वतःच्या प्रगतीपुरतं मर्यादित नव्हतं. नियतीने त्याची निवड एका खूप मोठ्या, एका पवित्र ध्येयासाठी केली होती. कारण महान आत्मे जे असतात ते फक्त स्वतःच्या सुखाचा विचार नाही करत, ते आपलं संपूर्ण जीवन समाजाच्या कल्याणासाठी वाहून देतात.
लुईकडे आता एक चांगली नोकरी होती, पण त्याचं मन समाधानी नव्हतं. का नव्हतं? कारण त्याला स्वतःच्या अनुभवातून माहीत होतं की ज्ञान मिळवण्यासाठी, शिकण्यासाठी अंध व्यक्तींना किती आणि कसा संघर्ष करावा लागतो. त्याच्या मनात एकच विचार सतत घोळत होता. एकच तळमळ त्याला लागून राहिली होती की माझ्यासारख्या इतर अंध बांधवांना हा त्रास, ह्या ज्ञानाच्या यातना सहन कराव्या लागू नयेत. काहीतरी असं केलं पाहिजे की त्यांच्यासाठी सुद्धा पुस्तकांचं हे सुंदर जग खुलं होईल. आणि या एका ध्येयाने तो झपाटला गेला. त्याचा दिनक्रम कसा होता बघा. दिवसा तो आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायचा आणि रात्री जेव्हा सगळं जग शांत झोपलेलं असायचं तेव्हा लुई मात्र जागा असायचा. स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता तो एकटाच कागदावर ठिपक्यांमधून अक्षरं साकारण्याचा प्रयत्न करत होता. ती त्याची एक प्रकारची साधनाच होती. आणि त्याच्या या अथक, अविरत साधनेतूनच एका अशा अमर वारसाची निर्मिती झाली ज्याने पुढे जाऊन संपूर्ण जगालाच बदलून टाकलं. म्हणतात ना, देव त्यांचीच मदत करतो जे स्वतःची मदत स्वतः करतात. अखेर अनेक वर्षांच्या त्या कठोर परिश्रमानंतर, त्या साधनेनंतर लुई ब्रेल यशस्वी झाला. स्पर्शाने वाचता येणाऱ्या एका नव्या लिपीचा, ब्रेल लिपीचा जन्म झाला होता. आणि या एका शोधाने जगभरातल्या अंध बांधवांसाठी ज्ञानाचे दरवाजे कायमचे उघडले होते. आज तुम्ही बघा, जगातल्या प्रत्येक देशामध्ये याच ब्रेल लिपीच्या मदतीने अंध व्यक्ती शिक्षण घेत आहेत. हजारो पुस्तकं आज त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. इतकंच नाही तर घड्याळात वेळ बघणं, पत्ते खेळणं, बुद्धिबळ खेळणं यासारख्या गोष्टीही शक्य झाल्या आहेत. विचार करा, एका व्यक्तीच्या साधनेने, एका व्यक्तीच्या त्यागाने लाखो लोकांचं जे ओझं वाटणारं जीवन होतं ते आज अर्थपूर्ण आणि आनंदी झालं आहे. पण या सगळ्यात एक मोठी शोकांतिका सुद्धा दडलेली आहे. ज्या माणसानं लाखो लोकांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश आणला, त्याचं स्वतःचं जीवन मात्र गरिबी, आजारपण आणि उपेक्षेच्या अंधारातच गेलं. आयुष्यभर त्याला प्रचंड संघर्ष करावा लागला. आणि दुर्दैव बघा, त्याच्या हयाती त्याला ना सरकारकडून कोणती मदत मिळाली, ना त्याच्या या महान कार्याला कोणती अधिकृत मान्यता. पण ती आध्यात्मिक साधना कधी व्यर्थ जाते का? नाही. लुई ब्रेलची साधनासुद्धा व्यर्थ गेली नाही. आज संपूर्ण जग त्याचं ऋणी आहे. आणि बघा, त्याच्या मृत्यूनंतर जवळजवळ 100 वर्षांनी का होईना, पण फ्रान्स सरकारने त्याला राष्ट्राचा सर्वोच्च सन्मान दिला. त्याचे अवशेष त्याच्या लहानशा गावातून सन्मानाने पॅरिसच्या पॅन्थिऑनमध्ये आणण्यात आले. हा तोच सन्मान आहे जो फ्रान्स आपल्या सर्वश्रेष्ठ सुपुत्रांनाच देतो. तर ही होती लुई ब्रेलची प्रेरणादायी गाथा. आणि हे सुंदर चिंतन आपण परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्या मनोबलाचे धनी या पुस्तकाच्या आधारे अनुभवत आहोत.